नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 त्यामधील प्रॉब्लेम सेट 1 यामधील काही उदाहरणं आहेत। म्हणजे आता प्रश्न पहिला दुसरा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सोडवून दिलेला आहे, तुम्हाला त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या। आज आपण प्रश्न 3 आणि 4 3, 4, 5 असे 3 प्रश्न पाहूया। हे जे प्रश्न आहेत हे शाब्दिक उदाहरण आहे, त्यामुळे थोडासा याला वेळ लागेल। आज आपण 3 उदाहरणं पाहतोय। यामध्ये उदाहरण तिसरं प्रश्न क्रमांक 3 मी वाचतोय, तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसून येईल। आउट ऑफ 100 पर्सन्स इन ए ग्रुप 72 पर्सन स्पीक्स इंग्लिश and 43 persons speaks French. Each one out of 100 persons speak at least one language. Then how many speak only English? How many speak only French? How many of them speak English and French both? आता याचा अर्थ असा आहे की 100 लोकांचा ग्रुप आहे आणि या 100 लोकांच्या ग्रुपमधून 72 व्यक्ती किंवा लोक जे आहेत ते इंग्लिश बोलतात भाषा, 73 लोक फ्रेंच भाषा बोलतात, आणखीन 100 लोक असे आहेत म्हणजे त्या 100 पैकी ईच वन आउट ऑफ 100 पर्सन स्पीक ॲटलिस्ट वन लँग्वेज। 100% मध्ये कमीत कमी एक लँग्वेज तरी ते बोलतातच। देन हाऊ मेनी स्पीक ओनली इंग्लिश, तर आपल्याला फक्त इंग्रजी बोलणारे, फक्त फ्रेंच बोलणारे, आणखीन इंग्लिश आणि फ्रेंच दोन्ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या काढायची आहे। बघा काय सांगितलेलं आपल्याला की 100% एका ग्रुपमध्ये आहेत, म्हणजे युनिव्हर्सल सेट किंवा यू त्याला आपण मानूया 100। म्हणजे काय इथं होईल, सपोज द सेट ऑफ 100 पर्सन इज यू। सपोज द सेट ऑफ 100 पर्सन is set u and therefore number of u is equal to 100. Number of u is equal to 100. आता त्यानंतर त्यांनी काय दिलेलं आहे बघा, इंग्लिश बोलणारे, फ्रेंच बोलणारे। सपोज सेट ऑफ पर्सन हु स्पीक इंग्लिश, therefore suppose set of person who speak English is set E म्हणूया, and therefore number of E is equal to 72. म्हणजे इंग्लिश बोलणारे 72 आहेत। तसंच सपोज सेट ऑफ पर्सन हु स्पीक फ्रेंच इज F, त्याला आपण F नाव देऊया। therefore number of F is equal to 43। उदाहरणामध्ये दिलेले आहे 43। आता दोन्ही पैकी एक म्हणजे इंग्लिश आणि फ्रेंच या दोन्ही पैकी एक भाषा म्हणजे दोन्हीत ही ते असणार आहेत। आपण जर त्याची वेन डायग्राम काढली नंतर मी तुम्हाला काढून दाखवतोच ते, तर दोन्ही पैकी असणारी म्हणजे युनियन नंबर ऑफ and therefore number of E union F is equal to 100। आपल्याला युनियन माहित झाला, नंबर ऑफ E माहित आहे, नंबर ऑफ F माहित आहे, म्हणजे फॉर्म्युला काय आपला बघा, नंबर ऑफ E युनियन F इज इक्वल टू नंबर ऑफ E प्लस नंबर ऑफ F मायनस नंबर ऑफ E इंटरसेक्शन F। हे अँड आहे आणि हे ऑर आहे, हे किंवा हे, लक्षात आलं का, हे किंवा हे असं आहे त्याचा अर्थ। अँड म्हणजे दोन्ही मध्ये असलेले, आणि म्हणून मग नंबर ऑफ याचा आपल्याला दिलेला आहे, मला वाटतं इथे 100 आहे, इज इक्वल टू नंबर ऑफ ई 72
plus number of F43 minus number of E intersection F. Therefore 100, आता हे काय करूया, हे मायनस इकडे घेऊया म्हणजे प्लस होईल. नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एफ इज इक्वल टू 72 plus 43 and this 100 is shifted here minus 100. Number of E intersection F is equal to 115 minus 100. Number of E intersection F is equal to 15. म्हणजे 15%, 15% असे आहेत की ते इंग्लिश पण बोलतात आणखी फ्रेंच पण बोलतात. Therefore 15% speaks both language. म्हणजे पहिला आपल्याला जे हे विचारलेलं आहे की हाऊ मेनी, बरोबर का, तर त्याचं हे उत्तर आलेलं आहे 15% स्पीक्स बोथ लँग्वेज. ओके. आता त्यानंतर आपल्याला काय काय सांगितलंय त्यांनी, तर पर्सन्स हू स्पीक्स ओनली इंग्लिश, पर्सन्स हू स्पीक्स only English. Therefore आता इथं इंग्लिश बोलणारे किती आहेत, 72 आहेत, बरोबर आहे का. म्हणजे नंबर ऑफ ई मायनस नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एफ. नंबर ऑफ ई किती आलेला आहे आपला, 72 आलेला आहे. 72 मायनस 15 इज इक्वल टू किती आले बघा, 57% स्पीक्स ओनली इंग्लिश. 57% स्पीक्स ओनली इंग्लिश. पर्सन हू स्पीक ओनली फ्रेंच, त्याचं पण असंच करायचं आहे. फ्रेंच बोलणारे किती आहेत, 43 आहेत. म्हणजे देअरफॉर नंबर ऑफ एफ मायनस नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एफ इज इक्वल टू नंबर ऑफ एफ किती आहेत, 43 आहेत. म्हणजे 43 मायनस 15 इज इक्वल टू 28. म्हणजे तुम्ही आता काय करायचं आहे, हे एक उत्तर मिळालं आपल्याला पहिल्या प्रश्नाचं. फक्त इंग्लिश बोलणारे 57 आणि फक्त फ्रेंच बोलणारे 28. आता मी जरा ही बाजू थोडीशी पुसून टाकतोय आणि हेच आपण वेन डायग्राम नुसार तुम्हाला समजवून. हा यू आहे. सेट ऑफ 100 पर्सन्स इज यू. हा यू आहे. यामध्ये हा इंग्रजी बोलणाऱ्यांचा सेट आहे, हा फ्रेंच बोलणाऱ्यांचा सेट आहे. इंग्रजी बोलणारे आता किती आहेत, फक्त 57. इथं आला 57. दोन्ही भाषा बोलणारे बोथ लँग्वेज स्पीक्स किती आहेत, 15. इथं होतं ते पुसून टाकलेलं आहे. आणि फ्रेंच बोलणारे फक्त फ्रेंच बोलणारे किती आहेत, 28. आता या सर्वांची जर बेरीज केली तर आपल्याला किती मिळालं पाहिजे, इथं 100 मिळाले पाहिजेत. म्हणजे टोटल 100 बघा, 8 आणि 5 13, 13 आणि 7 20, 2 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 5 10. म्हणजे हे असे जे 100 पीपल आहेत त्यापैकी इंग्लिश 57, फ्रेंच 28, दोन्ही बोलणारे 15 आहेत. अशा पद्धतीनं हे वेन डायग्राम नुसार आपण दाखवू शकतो. परंतु ही पद्धत सुद्धा योग्य आहे, पण आपल्याला जे 3-4 गुण द्यायचे असतात ते एवढ्याच डायग्राम नुसार आपण देऊ शकत नाही किंवा देता येत नाहीत. म्हणून ही पद्धत आपण व्यवस्थित लिहून घ्यायची आहे किंवा सोडवायची आहे अशा पद्धतीनं. आणि तुम्हाला पडताळा जर बघायचा असेल, तुम्हाला आपलं उत्तर करेक्ट आलं की नाही बघायचं असेल, तर तुम्ही असं सुद्धा त्याचं काय करू शकता, पाहू शकता. चौथा प्रश्न मी वाचतोय.
70 trees were planted by Parth and 90 trees were planted by Pradnya on the occasion of tree plantation week. Out of these, 25 trees were planted by both of them together. How many trees are planted by Parth or Pradnya? How many trees were planted by Pradnya or Parth? और आलेला आहे शब्द. और म्हणजे दोघांच्या मध्ये इंटरसेक्शन, अँड म्हणजे युनियन, हे लक्षात घ्या. अँड और हे लक्षात घ्यायचंय. और म्हणजे दोघांच्या मधला सामायिक कॉमन घटक, आणि हे म्हणजे दोघांच्या मध्ये संपूर्ण सगळे प्रत्येकामधले. आता याचा अर्थ असा आहे की 70 ट्री लावलेले आहेत पार्थनं, 90 ट्रीज लावलेले आहेत प्रज्ञानं. हे कशाच्या ह्याच्यात, तर ते वृक्षारोपण जो आठवडा असतो त्यामध्ये लावलेले आहेत. तर आउट ऑफ दिस 25 ट्रीज वेअर प्लांटेड बाय बोथ ऑफ देम. दोघांनी मिळून आणि परत किती लावलेले आहेत, 25 लावलेले आहेत. हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा? Suppose set of trees planted by Parth suppose set of trees planted by Parth is A. त्या सेटला नाव देऊया A, and therefore number of A is equal to, पार्थने किती प्लांटेड केले, तर मला वाटतंय 70 केलेले आहेत, 70. therefore suppose set of trees planted by Pradnya is B, and both of them are planted. किती प्लांटेड केलेले त्यांनी, तर त्यांनी केलेले आहेत 25. दोघांनी मिळून केलेले आहेत म्हणजे काय होईल, both of them are planted 25 trees, that is number of A intersection B is equal to 25. दोघांनी काय केलेले आहेत, 25 ट्री, and therefore number of A union B is equal to number of A plus number of B minus number of A intersection B. हा फॉर्म्युलाचा आहे, पाठ करा तुम्ही. नंबर ऑफ ए युनियन बी आपल्याला माहित नाही, त्याच उत्तर काढायचं आहे. नंबर ऑफ ए आहे 70 प्लस नंबर ऑफ बी आहे, इथे लिहूया, नंबर ऑफ बी इज इक्वल टू, प्रज्ञाने किती झाडं लावलेली आहेत, तर 90 झाडं लावलेली आहेत. प्रज्ञाने किती लावलेली आहेत, 90 झाडं लावलेली आहेत, 90 वृक्ष रोपण केलेलं आहे, म्हणून इथं 90 मायनस 25, and therefore A union B is equal to 160 minus 25. Number of A union B is equal to 135. 135 हे काय केलेले आहेत, एकूण रोप त्यांनी लावलेली आहेत. बघा समजले का हे, यामध्ये काय फारसं अवघड नाही. पार्थनं लावलेली रोप असतील, प्रज्ञानं लावलेली रोप असतील, आणि ही दोघांनी मिळून लावलेली आहेत, दोघांनी मिळून लावलेली आहेत. आणि म्हणजे टोटल किती झाली, तर 135. म्हणजे सुद्धा वेन डायग्राम नुसार जर तुम्ही पाहायला गेला तर इथं हा पार्थ असेल, इथं प्रज्ञा असेल, बरोबर आहे का,
आणि या पार्थनं किती लावलेले आहेत टोटल दोघांनी मिळून 25, म्हणजे 70 मधून 25 गेले आणि इथं प्रज्ञानं 65 आणि या सर्वांची जर बेरीज केली तर आपल्याला 135 उत्तर मिळालं पाहिजे. 5 आणि 5 10 आणि 5 15, 1 6 आणि 1 7, 7 आणि 2 9 आणि 4 13, म्हणजे टोटल 135 रोप त्यांनी लावलेली आहेत. इफ नंबर ऑफ ए इज इक्वल टू 20, नंबर ऑफ बी is equal to 28 and number of A union B is equal to 36, then number of A intersection B is equal to question mark. हे पाचवं उदाहरण आहे. लगेच आपण हे काय करू सोडूया, फारसं काय अवघड नाही. आपल्याला जो फॉर्म्युला माहित आहे तो फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए युनियन बी दिलेला आहे का? दिलेला आहे आपल्याला. 36 इज इक्वल टू 20 प्लस 28 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, and therefore 36 is equal to 48 minus number of A intersection B. Therefore हे मायनस नंबर ऑफ A intersection B LHS ला घेतला तर मायनसचा प्लस होईल, म्हणजे नंबर ऑफ A intersection B is equal to A as it is and 36 shifted RHS minus 36, number of A intersection B is equal to 48 minus 36 is equal to 12. म्हणजेच हेच आपल्याला विचारलंय. देन नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क अँड देअरफॉर नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 12. अशा पद्धतीनं आपण उदाहरण क्रमांक 3 4 5 सोडवून दिलेलं आहे. यामध्येच मी तुम्हाला एक इथं यातला रिड्यूस केलेला जो सिलेबस आहे, यातला कट केलेला कमी केलेला जो सिलेबस आहे त्याचं पण हे पेज आहे. ते पेज मी इथं टाकतोय. या प्रॉब्लेम सेट मधली काही उदाहरणं जी कमी केलेली आहेत ते तुम्हाला माहित असावीत म्हणून तो सुद्धा मी इथं काय करतोय, फोटो टाकतोय. तो तुम्ही काय करा, व्यवस्थित पाहून घ्या. ओके.